हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि प्रत्येक वेळेस उपवास वगैरे असला ना, आपल्याला खिचडी आणि वरीचा तांदूळ वगैरे ना, तर प्रत्येक वेळेस तेच पदार्थ खाऊन असा कंटाळा आलेला असतो। तर उपवासा दिवशी असं नवीन काहीतरी बनवलं ना तर भारी वाटतं। तर आज वरीच्या तांदळापासून आंबोळी कशी बनवायची एकदम सोपी रेसिपी दाखवणार आहे आणि फक्त 1-2 तासामध्येच ही सगळी प्रक्रिया ह्याची तयार होते आणि खाण्यासाठी रेडी होते। तर इथं बघा, मी 1 वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आणि त्याच्यामध्ये फक्त अर्धी वाटी आहे ना तर शाबूचं तांदूळ घातलेले। दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून 1 तासासाठी भिजायला घालायचं आहे फक्त। त्याच्यामध्येच मी मिरचीचे तुकडे सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि खूप छान आंबोळी होती। कारण ह्याच्यामध्ये जर का आपण शेंगदाणे बटाटे घातले ना तर जास्त मसालेदार असं नको वाटतं खायला, तर प्लेन आंबोळी खायला भारी वाटते। तर त्याच्यासाठीच हे आज अशी बनवलेली आंबोळी उपवासासाठी। तर इथं हे 1 तासासाठी चांगलं भिजलेलं आहे आपलं आणि हे चांगलं मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इथं बघा, पेस्ट सुद्धा तयार झालेली आहे आपली, एकदम छान असं बारीक करून घेतलेलं मिक्सरमधून। तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला 1 वाटी ताक असेल तर ताक घालायचं किंवा दही असेल तर दही घालायचं आणि मीठ घालून थोडंसं हलवून व्यवस्थित हलवून आपल्याला हे थोड्या वेळासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता। कारण लगेच आता आपण अगोदरच 1 तास भिजवून घेतलेलं आहे, त्यामुळं ताक वगैरे घातल्यानंतर आपली जी काही बाकीची चटणी वगैरे करायची असते ना तर तोपर्यंत ते चांगलं भिजलं जातं 5-10 मिनिटासाठी। तरी तुम्ही खोबऱ्याची चटणी करायची होती। नारळ पूर्ण माझा सुकलेला, म्हणजे ओलसर होता, थोडासा पाणी पूर्ण आटलेलं, तर तोच नारळ घेतलेला छोटे छोटे तुकडे करून त्याच्यामध्ये जिरं, आलं, मिरचीचं तुकडं एवढंच घातलंय, मिक्सरमधून पाणी घालून बारीक करून घेतलेलं आहे आणि नंतर जिऱ्याची फोडणी दिली, मीठ घातली आणि फक्त साखर घातली। तर छान होते चटणी अशी देखील। तर जर का तुमच्यात कोथिंबीर वगैरे चालत असेल तर घालू शकता, आम्ही तर कधी कोथिंबीर वगैरे अशी घालत नाही। तर छान असं पीठ फक्त ताक घातल्यानंतर फक्त 5 मिनिटासाठीच मी झाकून ठेवलेलं चटणी होईपर्यंत आणि लगेचच करायला घेतले। तर छान अशा आंबोळ्या होतात ह्या। तर याच्या अगोदर सुद्धा मी आंबोळी बनवली होती, कारण ह्याच्यामध्ये बटाटा आणि शेंगदाणे घातले होते। तर यावेळेस म्हटलं जरा वेगळं काहीतरी ट्राय करावं, एकदम छान लागते अशी प्लेन आंबोळी, म्हणून यावेळेस साधी सिंपल अशी फक्त वरीचे तांदूळ आणि शाबू आणि मिरची एवढंच बारीक करून घेतले आणि छान लागते ही सुद्धा आंबोळी। तर तुम्ही बनवता कशा प्रकारची आंबोळी? तर बनवत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा। आणि किती छान अशी लुसलुशीत मऊ अशी झाली आहे। जर का तुम्हाला कडक पाहिजे असेल ना तर थोडीशी कडक केली तरी सुद्धा चालते, कारण मी थोड्याशा कडक केलेत आणि थोड्या मऊ केलेत आणि मस्त अशा आंबोळ्या ह्या तयार होतात। तर या तव्यावरती ना तर अजिबात मिठाचं पाणी पण लावावं लागत नाही आणि जे काही तेल वगैरे ना तर ते सुद्धा लावावं लागत नाही। अगदी प्लेन तव्यावरती जरी का आंबोळी किंवा डोसे बनवले ना तर एकदम छान होतात आणि खूप छान तवा आहे कॅन्टीनमधून घेतलेला, अजिबात तेल वगैरे अगोदर लावायला लागत नाही। तर मस्त अशा आंबोळ्या होतात ह्याच्यामध्ये। हे बघा, इथं चटणी वगैरे केली आहे, तर चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता आंबोळी वगैरे, मस्त लागते। नाहीतरी दही बरोबर वगैरे पण छान लागते किंवा ताक वगैरे असेल तर त्याच्यापेक्षा चटणी असेल ना तर भारीच लागते। म्हणून मी माझ्याकडे ओला नारळ नव्हता म्हणून थोडासा सुकलेला नारळ, तर त्याच्यामध्येच मी चटणी बनवून घेतलेली आहे। तर मस्त झालेली चटणी ही सुद्धा आणि आंबोळ्या सुद्धा एकदम मस्त झाल्यात आपल्या। आणि लोणी वगैरे पण होतं माझ्याकडं, तर लोणी लावूनच मी या सगळ्या आंबोळ्या चांगल्या भाजून घेतल्यात। तर तुम्हाला सुद्धा उपवासाचे तेच पदार्थ जर खाऊन कंटाळा आला असेल तर माझ्या पद्धतीने एकदा आंबोळ्या नक्कीच बनवा, कारण प्रत्येकजण बनवत असताना पण प्रत्येकाच्या करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, त्यामुळे टेस्टमध्ये सुद्धा फरक पडत असतो। तर अशा पद्धतीने एकदा करून पहा, खूप छान लागतात। तर या आंबोळ्या बनवण्यासाठी अगोदर 1 दिवस तयारी करा वगैरे असं काहीच नाही आहे, कारण सकाळी उपवास आहे आपल्याला माहितीच असतं। तर सकाळी चहा झाल्यानंतर 8 वाजता हे सगळं जरी भिजायला घातलं तरी सुद्धा 10-10:30 11पर्यंत आपलं हे सगळं पीठ वगैरे रेडी होतं, तर जास्त वेळ लागत नाही। आता मी फक्त 1च तास भिजायला घातलेलं तरीसुद्धा एवढ्या छान अशा आंबोळ्या तयार झाल्या। तर याच्याबरोबर मिरचीसुद्धा तळून तुम्ही खाऊ शकता, माझ्याकडे नव्हती तळलेली त्यामुळे मी कच्चीच अशी ठेवलेली आहे मिरची। तर हा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो, बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून
धन्यवाद मानते। असे छान छान सोपे सुटसुटीत व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताज डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि व्हिडिओ जर का आवडला असेल ना तर एक लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका, कारण मग दुसरे व्हिडिओ बनवण्यासाठी असं खूप जोश होतो लाईक जास्त आले की। तर मस्तपैकी अशा आंबोळ्या झालेल्या आहेत। तर या सर्वांनी आंबोळी खायला, जर का उपवास नसेल ना तर आधेमध्ये सुद्धा करून खाण्यासाठी खूप छान आहेत आंबोळ्या ह्या। तर चला भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।